चौकस भटकंतीच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चौकस भटकंती म्हणजे फक्त प्रवास नाही, तर हा आहे डोळस प्रवास। या व्हिडिओमध्ये मी आज केलेल्या प्रवासाची माहिती, वैयक्तिक अनुभव, जिथे चाललोय तिथे काय पाहायला हवं आणि हलकं फुलकं ज्ञान या गोष्टी सादर करते। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा। मी कोण, मी जाणार कुठे असे प्रश्न सतत स्वतःला विचारा, त्यावर चिंतन करा। एक दिवस या पृथ्वी तलावरून जावं लागणारच आहे याची जाणीव ठेवा। मानवी मन माणसाला घडवतं किंवा बिघडवतं म्हणून मनावर लक्ष ठेवा। त्याला अहंकारी बनवून देऊ नका। द्वेष मत्सराच्या भावना काढून टाका। क्रोध माणसाला राक्षस बनवतो म्हणून मुळीच रागवू नका। मधुर भाषणाने इतरांचे हृदय प्रसन्न करा। प्रसन्न हृदयात ईश्वर नांदतो। कोणत्याही गोष्टीचा लोभ मानू नका, कारण तो अति झाला तर आपल्याच विनाशाचं तो कारण बनतो। हा उपदेश केलाय गगनगिरी महाराजांनी आणि आम्ही आलो आहोत खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठात। निमित्त आहे चौकस भटकंतीचे 500 सबस्क्रायबर्स पूर्ण होण्याचं। खोपोलीच्या मुख्य चौकातून पुढे आल्यावर काही रस्तेवजा गल्ल्या लागतात आणि त्यानंतर येतो पाताळगंगेच्या किनारी वसलेला गगनगिरी महाराजांचा सुंदर मठ। रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे आपल्याला थोड्याशा ट्रॅफिकचा सामना करावाच लागतो। हे वळण घेतल्यावर आपण गगनगिरी महाराज मठ मार्ग इथे येऊन पोहोचतो। रस्त्यात एक छोटंसं विठ्ठलाचं मंदिर सुद्धा लागतं। एखादं गाव चटकन शहरात कसं रूपांतरित होतं याचं उदाहरण म्हणजे खोपोली। इथे मध्ये वीरेश्वराचं एक मंदिर सुद्धा आहे, पण जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा रंगरंगोटीचं काम चालू असल्यामुळे भाविकांनी बाहेरूनच नमस्कार करा अशी तिथे पाटी लावली होती। समोर दिसणारी ही लाल रंगाची इमारत आली की समजायचं की आपण मठाजवळ येऊन पोहोचलोय, कारण इथंच आहे प्रवेशद्वार। आसपासच्या वातावरणात ही इमारत अधिकच उठून दिसते। खोपोलीच्या मठापर्यंत पोहोचायचं कसं हे आता आपण समजून घेऊ। मठामध्ये यायचं कसं, तर त्याच्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत। एकतर तुमचं स्वतःचं प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही इथपर्यंत ड्राईव्ह करत येऊ शकता। खोपोली शहरापासून फार लांब नाही आहे। तर तुम्ही ट्रेन येत असाल आणि पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला कर्जतवरून खोपोलीसाठी ट्रेन पकडावी लागेल आणि मग तुम्हाला इथे यावं लागेल। पण जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर खोपोलीचं सेंट्रल लाईनचं स्टेशन आहे, तिथून तुम्ही एक 10 मिनिटाच्या अंतरावरती हा आश्रम आहे। तिथून तुम्ही ऑटो करून येऊ शकता किंवा चालतही येऊ शकता। मठ खूप सुंदर, शांत आणि शिस्तबद्ध आहे। देशभरातून गगनगिरी महाराजांचे भाविक येत असल्यामुळे इथे गर्दी असते, पण या गर्दीत सुद्धा एक वेगळी शांतता आहे। अगदी सुरुवातीलाच इथे एक चप्पल स्टँड आहे, जिथे 1 रुपया दिल्यानंतर आपल्याला एक टोकन दिलं जातं, जे आपल्याला घरी जाताना परत द्यायचं आहे। मठाच्या परिसरात जिथे जिथे मंदिरं आहेत किंवा ध्यान मंदिरं आहेत तिथे सर्व ठिकाणी असे पाण्याचे नळ दिसतात, जेणेकरून आपण पाय धुवून म्हणजे शुद्ध होऊन आतमध्ये जाऊ। मठाचा सध्याचा परिसर हा फार विस्तीर्ण आहे। इथे ध्यान मंदिरात किंवा इतर कोणत्याही मंदिरात किती वेळ थांबायचं यावर काहीही मर्यादा नाही। फोनच्या वापरावर मात्र बऱ्याच मर्यादा आहेत। इथे आल्यानंतर शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या, कोणत्या ते या व्हिडिओमध्ये पुढे मी सांगितलेलं आहे। मठ सर्वसमावेशक आहे आणि याचं उदाहरण म्हणजे मठाच्या इमारतीवरचं मधमाशांचं हे मोठं पोळं। इथे जवळजवळ यांनी यांचं घरच बनवलंय। इथून पुढे आल्यावर समाधी मंदिराकडे आपण जातो। समाधी मंदिर हे 2 मजल्यांचं असून या 2 मजल्यांच्या मधल्या जागेवर एका बाजूला गगनगिरी महाराजांचं स्तोत्र आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे विचार अशी मांडणी केलेली आहे। याशिवाय इथे गगनगिरी महाराजांचं भलं मोठं पेंटिंग आणि त्यांची गादी हे सुद्धा पाहायला मिळतं। ध्यान मंदिरात गगनगिरी महाराजांचे विचार वाचत वेळ कसा निघून जातो हे तर कळतच नाही। एखादा माणूस किती मोठा होतो, पण मोठं झाल्यानंतर सुद्धा तो कोणत्या प्रकारचे जीवन जगला याचं प्रतिबिंब असतं त्याचं वागणं आणि त्याचे विचार। सातारामधील एका छोटासा गाव मंडुरे इथे वारकरी आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला श्रीपाद गणपतराव पाटणकर यांनी। जन्माला आल्यानंतर कोणी विचारही केला नसेल की एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून घडेल। वयाच्या 6व्या वर्षी आईवडिलांचं छत्र हरवल्यावर श्रीपादला संत संगतीची ओढ लागली आणि वयाच्या 8व्या वर्षीच त्यांनी घर सोडलं आणि गुरुच्या शोधात ते उत्तरेकडे जाऊ लागले। चित्रकूट पर्वतावर चित्रांगद स्वामींची भेट घेतली आणि त्यांच्याच आश्रमात ते राहू लागले। त्यानंतर हिमालयातली मुख्य क्षेत्रे अरवली पर्वत, सातपुडा, निलगिरी, द्वारका
जगन्नाथपुरी, कन्याकुमारी आणि संपूर्ण भारत ते पायी फिरले. या काळात त्यांनी शरीराला त्रास देऊन अतिशय उग्र अशी तपश्चर्या केली. नेहमी पाण्यात बसून ध्यान करणे हा सुद्धा त्याचाच एक भाग. ते ध्यानात इतके मग्न होत असत की पाण्यातले मासे त्यांचे पाय सुद्धा कुरतडून जात, तरी त्याकडे मात्र त्यांचे लक्षही जात नसे आणि त्यानंतर त्यांना वेदनाही होत नसत. त्यांनी बालपणीच बत्तीस-शिराळे येथे जाऊन नाथ संप्रदायाची दीक्षा सुद्धा घेतली होती. एकंदरीत पूर्णच परिसर निसर्गरम्य असा आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं सुद्धा पाहायला मिळतात. त्यातलंच हे एक झाड ज्याला माझ्या मते नागचाफा किंवा नागवेल असं म्हणतात. याचं हे फूल उघडल्यानंतर त्याच्या आत शंकराचे पिंडीचं दर्शन होतं. गगनगिरी महाराजांच्या मठाच्या अनेक उपक्रमांपैकी 2 उपक्रम आहेत मोफत डायलिसिस सेंटर आणि मोफत उपचार केंद्र. मोफत उपचार केंद्र हे एका ठराविक वेळेत चालू असतं आणि इथे सर्व आजारांवर अक्षरशः मोफत उपचार केले जातात. आणि मोफत डायलिसिस केंद्रामध्ये किडनीचा प्रॉब्लेम असणाऱ्या रुग्णांना मोफत डायलिसिस करून दिलं जातं. सध्याच्या महागाईमध्ये डायलिसिस हे अत्यंत खर्चिक झाले आणि हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. इथून पुढे आल्यानंतर गायींचा एक गोठा सुद्धा आहे. छोटे छोटे वासरं आहेत. इथून पुढे गुहेकडे जाण्याचा मार्ग आहे आणि गुहेकडे जाण्याच्या मार्गाच्या अलीकडेच एक भक्त आश्रम सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही इथं जर गेलात तर तुम्हाला इथे राहण्याची सोय सुद्धा होते. एक मसाज सेंटर सुद्धा आहे. इथे आयुर्वेदिक मसाज दिले जातात आणि सकाळी एका विशिष्ट वेळेमध्ये हे चालू असतं. इथे एक मंदिर आहे, इथे आम्ही चाललोय, पण इथे फोन वापरायला बंदी आहे, त्यामुळे आतलं शूटिंग करता येणार नाही. हे वर्ष आहे 2024 आणि शेवटचं मी या आश्रमामध्ये आले होते 2007 मध्ये. त्याच्याबद्दल माझी एक आठवण सुद्धा आहे. आमच्या शाळेच्या 10वीच्या सहलीसाठी आम्ही बुशी डॅमला जाण्याचा प्लॅन केला होता आणि तेव्हा खंडाळ्याच्या घाटामध्ये एक टँकर लीक झाला. त्याच्या टनेलमध्ये जेव्हा केमिकल लीक झालं तेव्हा आमच्या शिक्षकांनी आम्हाला बसमधून उतरवलं. बसवाल्याला गाडी युटर्न करायला लावली आणि आम्ही टनेलमधून बाहेर आलो. पण एक स्पॉट मिस झाला होता, म्हणून शिक्षकांनी दुसऱ्या तितक्याच छान आणि निसर्गरम्य स्पॉटसाठी आम्हाला आणलं गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. ही माझी ह्या मठाबद्दलची आठवण. त्यावेळेस पाताळगंगेला फार पाणी होतं. यावर्षी तसं सगळीकडेच्याच नद्यांना पाणी नाही आहे तसं इथेही नाही आहे. ऊन जास्त लागायला सुरुवात झाली आहे आणि आम्ही बाहेर आलो आहे. खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही महाप्रसाद वगैरे घेतलेला नाही आहे. सो आम्ही आता चाललो आहे घरी. मठात महाप्रसाद न घेतल्यामुळे रस्त्यात एखाद्या ठिकाणी जेवायचं ठरवलं आणि मग हायवेच्या बाजूला दिसलं आम्हाला हे हॉटेल हायवेच्या बाजूला आहे. पार्किंगला भरपूर जागा आहे आणि जेवण पण थोड्याफार चांगल्या चवीचं आहे. पहिल्या ब्लॉगबद्दल काही चौकस सूचना वजा प्रतिक्रिया मला मिळाल्या होत्या. त्या इथं दुरुस्त करण्याचा प्रयत्न मी केलाय. अजूनही काही चुका असतील तर नक्कीच कळवा. गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते. या विचारांवरच मी तुमचा निरोप घेते. भेटू पुढच्या आठवड्यात चौकस भटकंतीचा नवीन मिनी व्लॉग घेऊन. तोपर्यंत हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.